आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अजित पवार यांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत आहेत। युगेंद्र पवार उद्या शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत। पण आताची मोठी बातमी इथे अजित पवार यांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत आहेत। तर युगेंद्र पवार हे उद्या शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत। तर अजित पवारांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता आहे। आगामी काळात खरं तर निवडणुका तोंडावर आहेत। अशा प्रकारच्या घडामोडींना वेग येत असताना आता अजित पवारांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होणार आहेत। त्यामुळे आगामी काळात अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। तर बारामतीमधून अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण आगामी काळात ही जागा राष्ट्रवादीला महायुतीमधून सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी खरी लढाई या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटाची लढाई असण्याची शक्यता आहे। मात्र त्या दरम्यान आता अजित पवार गटासाठी युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून हा मोठा धक्का म्हणावा लागेल। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी विकास कोकरे आपल्या सोबत जोडलेला आहे। विकास, अजित पवार यांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता आहे। खरं तर हा होम ग्राउंड आहे त्यांच्यासाठी। युगेंद्र पवार हा धक्का किती मोठा आहे आणि या अपडेट बाबत नेमकी काय माहिती आहे? नक्कीच सर, बारामती म्हटलं की पवारांचा बालेकिल्ला आहे आणि बारामती म्हटलं की पवार हे समीकरण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीकडे फूट झाल्यानंतर ते भाजपमध्ये गौरव केला आणि भाजपसोबत सत्तेमध्ये सामील झाले। यानंतर मात्र अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा वारंवार शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांच्याकडून देखील असं सांगण्यात आलंय की अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबियांमध्ये कोणालाही मान्य नाही। त्याच्यामध्ये असं पाहिलं सर तर युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आणि ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे तालुका अध्यक्ष आहे। तसं पाहिलं गेलं तर युगेंद्र पवारांचे देखील दौरे वाढू लागले आहेत। यामुळे आता युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील झाल्यामुळे अजित पवारांना एक मोठा धक्का मानला जातोय। युगेंद्र पवार यांनी लोकशाहीला आपल्या मुलाखत दिली होती की अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही मला सारखे आहेत, मी सध्या राजकारणात सक्रिय नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती। मात्र आता युगेंद्र पवार हे उद्या बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याच्या पार्टीला भेट देणार आहेत आणि त्यांनी त्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की उद्या शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी आता सर्व नागरिकांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की युगेंद्र पवार आणि अजित पवार यांचं नेमकं नातं काय? नक्की सर, युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आणि पहिल्यापासूनच श्रीनिवास पवार आणि अजित पवारांचं जिव्हाळ्याचं नातं होतं, त्यांचे सख्खे थोरले बंधू आहेत। मात्र आता अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा श्रीनिवास पवार देखील मान्य नाही असं शरद पवारांकडून सांगण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात झाल्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय। नक्कीच विकास, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी। तर अजित पवार यांना बारामतीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।